आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे पृथ्वी खूप उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करत बसलेला असतो आणि तेवढ्यात आनंदीला पृथ्वीला खूप मोठं सत्य सांगायचं असतं. तेव्हा तिने पृथ्वीला फोन केलेला असतो. तेव्हा पृथ्वी म्हणतो, हां बोला. तेव्हा आनंदी म्हणते, पृथ्वी, अरे मी आनंदी बोलते, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा पृथ्वी म्हणतो, आनंदी खरंच सॉरी, आता मला तुझ्याशी काही बोलता येणार नाही आहे. उद्या सकाळी माझी आपल्या डिस्ट्रीब्युटर बरोबर महत्त्वाची मीटिंग आहे. त्याचंच काम करत बसलो आहे. खरंच बोलता येणार नाही आहे, सॉरी. आपण हवं तर उद्या सकाळी बोलूया ना, नाहीतर उद्या संध्याकाळी. पण आता खरंच माझ्याकडे वेळ नाही आहे बोलायला. आनंदी म्हणते, पृथ्वी फक्त 2 मिनटं लागतील, मला थोडं बोलू दे ना. तेव्हा पृथ्वी म्हणतो, सॉरी आनंदी सॉरी, उद्या मीटिंगची सगळी तयारी करायची आहे मला. आपण उद्या बोलूया ना. तेव्हा इथे आनंदी आता फोन ठेवून देते. आनंदी म्हणत असते, काय करू मी आता? पृथ्वीला कसं काय सत्य सांगू? मुंबईला जाण्याच्या आधी त्याला सत्य समजणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. काहीही झालं तरीसुद्धा हे सत्य आता मला त्याच्यापासून लपवायचं नाही आहे की मी या घरामध्ये मोलकरीण म्हणून आहे. पण मी मोलकरीण म्हणून नाही, मी मालक साहेबांची बायको आणि त्याची आई आहे. हे सत्य मला त्याला काही करून सांगायचंच आहे. तुम्ही एक काम करा ना सुनीताताई, तुम्ही जरा आरतीताईला कॉल करा. मी हे सगळं आरतीताईला सांगते. तेव्हा ती नंबर सांगते आणि सुनीताताई तिला कॉल करून देते. तेव्हा आरती म्हणते, हॅलो. तेव्हा आनंदी म्हणते, आरतीताई अगं मी बोलते आनंदी. तेव्हा आरती म्हणते, हां आनंदी बोल ना, काय बोलतेस गं? तेव्हा इथे आनंदी म्हणत असते, आरतीताई मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तू घरी येतेस का प्लीज? 2 मिनटासाठी ये ना. तेव्हा आरती म्हणते, अगं असं काय करतेस? मला ऑफिसमध्ये खरंच खूप महत्त्वाचं काम आहे. ते अजून झालेलं नाही आहे. मला नाही येता येणार. उद्याच्या मीटिंगची सगळी तयारी करायची आहे. तेव्हा इथे आनंदी म्हणते, आरतीताई प्लीज प्लीज आता मला कारणं देऊ नकोस. थोड्या वेळासाठी का होईना, पण प्लीज तू इथे ये. मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. प्लीज आरतीताई. तेव्हा आरती म्हणते, बरं बरं ठीक आहे आनंदी, मी आलेच. तेवढ्यातच आनंदी किचनमध्ये आरतीची वाट बघत असते. आरती येते आणि म्हणते, काय गं आनंदी, काय झालं? एवढ्या घाईघाईने मला का बोलावून घेतलंस? तेव्हा इथे आनंदी म्हणत असते, आरतीताई अगं काय सांगू तुला, इथे खूप मोठा घोळ झालाय गं. मला आहे ना पृथ्वीला एक सत्य सांगायचं आहे. ती म्हणते, कसलं सत्य? मी जे काही आता नाटक केलं आहे ना, या घरातली मोलकरीण म्हणून, नोकर म्हणून, अगं ते नाटक आता माझ्याच अंगाशी आले. तेव्हा आरती म्हणते, म्हणजे? तेव्हा आनंदी म्हणते, आरतीताई पृथ्वी मुंबईला जाण्याच्या आधी मला त्याला सत्य सांगायचं आहे की या घरामध्ये मी मोलकरीण आहे असं मी त्याला सांगितलं होतं. पण मी मोलकरीण नाही आहे, तर मी त्याची आई पण आहे, हे सत्य मला त्याला सांगायचं आहे. तेव्हा आरती म्हणते, आनंदी तू पूर्ण विचार केला आहेस ना? तू खरंच हे सत्य सांगण्याचा निर्णय घेतला आहेस का? ती म्हणते, हो आरतीताई, हे सत्य काही करून मला पृथ्वीला सांगायचं आहे. कारण नंतर जाऊन उगाच अडचणी नको. मला माझं आणि त्यांचं नातं आहे ना, ते टिकवून ठेवायचं आहे गं. हे सत्य जर त्यांच्या समोर चुकीच्या पद्धतीने आलं ना, तर ते लोकं मला कधीच माफ करणार नाही. तेव्हा आरती म्हणते, आनंदी तुझं मितालीचं आणि पृथ्वीचं नातं आता कुठे थोडंसं रुळावरती आले आणि लगेच तुला हे सत्य सांगायचं आहे. तेव्हा आनंदी म्हणते, आरतीताई दुसरा पर्याय नाही आहे. तू प्लीज मी जे सांगते ना तसं लिही आणि मला ती चिठ्ठी दे. तेव्हा ती म्हणते की पृथ्वी आणि मिताली, प्रिय पृथ्वी आणि मिताली, मी या घरामध्ये मोलकरीण म्हणून आहे असं तुम्हाला सांगितलं होतं. पण त्याचबरोबर मी मालकसाहेबांची बायको आणि तुमची आईसुद्धा आहे. आणि मग पुढेसुद्धा तिने बऱ्याच गोष्टी लिहायला सांगितलेल्या असतात. तेव्हा आरती म्हणते, आनंदी तू खरंच शुअर आहेस ना, तुला ही गोष्ट त्या लोकांना सांगायची आहे? तेव्हा आनंदी म्हणते, हो आरतीताई, मला ही गोष्ट त्या लोकांना सांगायची आहे. काही केलं तरीसुद्धा तू प्लीज ती चिठ्ठी फोल्ड कर आणि माझ्या हातामध्ये दे. तेव्हा आरती ती चिठ्ठी फोल्ड करते आणि आनंदीच्या हातामध्ये देते. ती चिठ्ठी ती एका एन्व्हलपमध्ये टाकते आणि मग पृथ्वीच्या रूमच्या बाहेर ती आलेली असते आणि दारामधून खालून जी फट असते ना, त्याच्यामधून तिने आता चिठ्ठी सरकवून आतमध्ये टाकलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, काही झालं तरी आनंदीला हे सत्य लवकरात लवकर पृथ्वीला आणि मितालीला सांगायचं असतं, त्यांच्या नात्यामध्ये कुठलीही दरार यायला नको म्हणून. तेव्हा इथे आनंदी म्हणते की देवा,
मी आता पृथ्वीसाठी हे एन्व्हलप आतमध्ये टाकलंय. काही करून ती चिठ्ठी पृथ्वीने वाचू दे. सत्यसला समजू दे देवा. आणि जे काय व्हायचं आहे ना ते चांगलंच होऊ दे प्लीज देवा. मी तुझ्यासमोर हात जोडते. जे काही होईल ते प्लीज सगळं चांगलं होऊ दे. तेव्हा इथे आनंदी आणि सुनेत्राताई दोघीजणी जागत बसलेल्या असतात. तेवढ्यातच तिथे घाईघाईने पृथ्वी येतो. पृथ्वी म्हणतो, अरे तुम्ही दोघीजणी अजून इथेच? तुम्ही दोघीजणी काही रात्रभर झोपलातच नाही का? तेव्हा सुनीताताई म्हणतात, नाही पृथ्वी सर, अहो तुम्ही रात्रभर काम करत होता ना. तेव्हा मला इथे आनंदीताई म्हणाल्या की तुम्ही आल्यानंतर तुम्हाला गरमागरम जेवण वाढायला म्हणून म्हणून आम्ही थांबलो होतो. बसल्या बसल्या डोळा कधी लागला कळलंच नाही. सॉरी या. तेव्हा पृथ्वी म्हणतो, नाही नाही इट्स ओके. किती सुंदर तुम्ही माझ्यासाठी इथे जेवायला थांबलात आणि जेवण गरम करून मला देणार होतात. पण मला कुठे माहिती होतं तुम्ही दोघीजणी इतक्या उशिरापर्यंत जागणार म्हणून. सॉरी, मला ऑफिसमध्ये उशीर होणार होता ना, म्हणून मी तिथंच थोडंसं खाऊन घेतलं. पण आनंदी, हे बघ एवढं जागरण करायची गरज नाही आहे तुला. माय डिअर आनंदी, तुला तुझ्या फ्रेंडची एवढी काळजी करायची गरज नाही आहे. तुझी तब्येतसुद्धा माझ्यासाठी महत्त्वाची आहे ना. प्लीज जागरण करू नकोस. आणि खरंच सॉरी, मी जेवू शकणार नाही आहे, कारण मला 2 तासातच आता मुंबईला निघायचं आहे. मला सकाळी लवकरात लवकर पोचायचंसुद्धा आहे. तेव्हा मी आता निघतो आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आनंदीला कळतं. आनंदी म्हणते, अरे देवा, आता पृथ्वी रूममध्ये जाईल आणि त्याला ते एन्व्हलप मिळेल. देवा, जे काही घडेल ना ते चांगलंच घडू दे. माझं आणि माझ्या मुलाचं नातं जे आता सुरू झालं आहे ते असंच चांगलं राहू दे. तेव्हा आनंदी म्हणते, होणाऱ्या गोष्टी घडतीलच, पण त्याचे परिणाम आहेत ना ते चांगले घडायला हवेत. कारण जेव्हा आरती म्हणते की आनंदी तुला खरं जे सांगायचं आहे ना, कारण हे सत्य पृथ्वीला कळल्यानंतर त्याचे काय परिणाम होणार आहेत ना ते तुला माहिती आहे. तेव्हा ती म्हणते, हो आरतीताई, परिणाम तर वाईट होणारच आहेत, पण काही झालं तरी सत्य समजलं पाहिजे, असं इकडे आनंदी म्हणत असते. त्यानंतर ती पुन्हा देवासमोर हात जोडते आणि म्हणते की पृथ्वीला ते एन्व्हलप सापडू दे आणि काही झालं तरी त्याला सत्य समजू दे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो पृथ्वी इथे रूममध्ये आलेला असतो आणि आल्या आल्या सगळ्यात आधी तो आपली बॅग ही भरायला सुरुवात करतो. त्याला आता निघायचं असतं, त्यामुळे तो आता निघता निघता त्याला ते एन्व्हलप सापडतं आणि ते एन्व्हलप तो उघडून आता बघणारच असतो, जी आतमध्ये आनंदीने चिठ्ठी ठेवलेली असते. तेवढ्यातच आता रूममध्ये आलेली असते अन्विता. तेव्हा इथे पृथ्वी म्हणत असतो, अन्विता, बरं झालं तू आलीस. चल बाळा, निघ आता. 2 तासातच आपल्याला मुंबईला निघायचं आहे. डिस्ट्रीब्युटर बरोबर आपली मीटिंग आहे. तेव्हा अन्विता म्हणते, दादा, बरं झालं तू सुद्धा आलेस. मला तुला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. दादा, काही झालं तरी मला आता मुंबईला येता येणार नाही आहे, कारण मला आत्ताच्या आत्ता पुण्याला जावं लागतं आहे. तो म्हणतो, काय? अगं पण पुण्याला कशाला? हे बघ, सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे, मुंबईला जाऊन डिस्ट्रीब्युटर बरोबर मीटिंग करणं महत्त्वाचं आहे ना. आणि तू मुंबईचं काय बोलतेस? हे बघ, काही झालं तरी आता आपल्याला मीटिंग कॅन्सल करता येणार नाही आहे. प्लीज अन्विता, प्लीज चल. तेव्हा इथे ती म्हणत असते की हे बघ दादा, प्रांजलला बरं नाही आहे. त्याच्या हॉस्टेलमधून फोन आला होता. त्याला खरंच खूप बरं नाही आहे आणि म्हणून मला तिथे जावं लागणार आहे. तुला माहिती आहे ना, मी घरामध्ये कुणाला काही सांगितलेलं नाही आहे, कारण प्रांजलवरती सगळ्यांचा किती जीव आहे हे तुला पण माहिती आहे. म्हणून मी त्यांना टेन्शन देत नाही आहे आणि मी पुण्याला चालले हे तू सुद्धा कुणाला सांगू नकोस. तेव्हा इथे आता पृथ्वी म्हणत असतो, अगं पण मी एकटा कसं काय जाणार? माझ्याबरोबर कुणीतरी असायला हवं होतं आणि मी तुला नेणार होतो. तेव्हा अन्विता म्हणते, दादा तू काळजी करू नको. मी काही तुला एकट्याला पाठवणार नाही आहे. माझ्या जागी मी एका व्यक्तीची निवड केली आहे ना, जी खूपच जास्त हुशार आहे, जी तुला या कामामध्ये मदत करेल. ती व्यक्ती कोण आहे? ती व्यक्ती आहे आरती. आरती तुझ्याबरोबर मुंबईला येणार आहे. तू नको काळजी करू. आरतीला घेऊन जा. ती सगळं काही व्यवस्थित मॅनेज करेल, असं अन्विता आता म्हणत असते. त्यानंतर इथे आनंदी विचार करत असते की देवा, इथे आता पृथ्वीला ते एन्व्हलप सापडलं असेल का? एव्हाना त्याने चिठ्ठी वाचायला हवी होती. मला जाब विचारायला हवा होता, पण अजूनपर्यंत पृथ्वी आलाच नाही आहे, असं आनंदी विचार करत असते. तेव्हा पृथ्वीकडे सुद्धा दुसरा कुठला पर्याय उरत नाही आणि पृथ्वी म्हणतो, आता काय करू? तो कपडे भरतच आता आरतीला कॉल करतो. आरती बिचारी शांतपणे झोपलेली असते. जेव्हा पृथ्वीचा तिला कॉल येतो ना, तेव्हा ती आता फोन बघते आणि म्हणते, हा माणूस आता कशाला सारखा सारखा फोन करतोय
आणि ती आता फोन उचलतच असते. तेवढ्यातच इथे पृथ्वी म्हणत असतो की हां, आता काही लवकर फोन उचलणार नाही आहे. कुंभकर्ण नुसती. एवढा वेळ कुणी झोपतं का? का फोन केला आहे काय नाही? पटकन उठून उचलता येत नाही का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पृथ्वी फोन करतो आणि आरती लगेच तो फोन उचलते आणि म्हणते, हॅलो, हां बोला. तेव्हा इथे पृथ्वी म्हणत असतो, काय गे तुला लवकर उठता येत नाही का गं? तेव्हा आरती म्हणते, काय रे, मला काही स्वप्न पडणार होतं का तू फोन करणार आहेस? मी झोपले होते ना. आणि घड्याळामध्ये बघ जरा, मी ऑफिसमध्ये नाही आहे तुझं लगेच ऐकायला. मी घरी आहे. माझे आता ड्युटीचे जे काही तास असतात ना ते संपलेत. तू काय मला दिवसभराचा पगार देत नाही, समजलं ना? कधी पण फोन केल्यानंतर मी उठून लगेच बसायला. मी झोपले होते. वेळ बघितलंस का काय झालं आहे? तेव्हा पृथ्वी म्हणतो, हे बघ, कारणं देऊ नकोस, कळलं ना? आताच्या आता आवरायला घे. आपल्याला उद्या सकाळी लवकरात लवकर मुंबईला जायचं आहे. 2 तासात आपल्याला निघायचं आहे, कळलं ना? तेव्हा इथे आरती म्हणते, काय? अरे पण मी का? तुझ्याबरोबर मुंबईला अन्विता मॅडम येणार होत्या ना? तेव्हा पृथ्वी म्हणतो, अरे वा वा, अन्विताला बोलताना अन्विता मॅडम आणि मला बोलताना तुला काय होतं गं? मला इथे अरे तुऱ्याने हळूच तुला करता येतं ना? तेव्हा ती म्हणत असते, हे बघ, मला येता येणार नाही आहे. तो म्हणतो, मला कारणं नको आहेत. ऑफिसचं काम आहे असं समज आणि तुला आता यावंच लागणार आहे. मी तुझी वाट बघतोय. लवकरात लवकर तयार हो आणि बंगल्यावरती पोच. मी इथूनच तुला पिकअप करेन. तेव्हा इथे आरती म्हणते, काय माणूस आहे हा? या वेळेला इतकं अर्जंटमध्ये कोण निघणार आहे? तेव्हा तो म्हणतो, मला कारणं नको आहेत, लवकरात लवकर निघ. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आरती विचारत असते, बरं मला सांग पृथ्वी, तुझ्यासाठी एक लेटर लिहिलं होतं एका एन्व्हलपमध्ये. ते आनंदीने लिहिलं होतं. तुला ते सापडलं का? तेव्हा पृथ्वी म्हणतो फोन उचलून, आरती बाळा फोन ठेव. फोन ठेवल्यानंतर तू तयार होऊन येणार आहेस ना? आणि तू लगेच फोन कट करतो. तेव्हा आरतीला कळतं की ह्याने अजून लेटर वाचलेलं नाही आहे. आणि इथे आता जो विद्याधर असतो ना, तो एका कागदाचे तुकडे तुकडे करतो, दारूमध्ये टाकतो आणि तसंच तो पिऊन टाकतो. तो म्हणतो, आनंदी आनंदी, उद्यासाठी मी तुझ्यासाठी काय वाढून ठेवलं आहे ना, तुलासुद्धा माहिती नाही आहे गं. तेव्हा इथे आरतीचा फोन आलेला असतो आनंदीला. तेव्हा सुनीताताई म्हणतात की हे घ्या आनंदीताई, आरती मॅडमचा फोन आहे. तेव्हा आनंदी म्हणते, हां आरतीताई बोल, एवढं रात्री फोन केलास? तेव्हा आरती म्हणते, आनंदी अगं मला आत्ताच इथे पृथ्वीचा फोन आला होता. एका कामानिमित्त मला अर्जंटमध्ये मुंबईला जावं लागते. म्हणजे अन्विता मॅडम जाणार होत्या, पण त्यांचं जाणं कॅन्सल झाले म्हणून मला जावं लागणार आहे. मुंबईमध्ये डिस्ट्रीब्युटरची मीटिंग आहे ना म्हणून. पण मी आता पृथ्वीला जेव्हा विचारलं, त्याच्या बोलण्यावरून मला वाटलंच नाही की त्याने तू दिलेली चिठ्ठी वाचली. अजूनपर्यंत त्याने काही चिठ्ठी वाचलेली नाही आहे. त्यानंतर इथे आरती आवराआवर करत असताना आर्चीला जाग येते. आर्ची म्हणते, आरतीताई अगं काय करतेस तू? बॅग वगैरे का भरतेस? तेव्हा आरती म्हणते, हे बा आर्चे, मला आता मुंबईला जावं लागतंय. ती म्हणते, काय मुंबईला, ते सुद्धा आता? ती म्हणते, हो, महत्त्वाची मीटिंग आहे, त्या पृथ्वीबरोबर जावं लागणार आहे, पण मी येईन लवकर परत. तेव्हा इथे आर्ची म्हणत असते, मुंबईला, स्वप्नांच्या नगरीत? ए आरतीताई, तू तिथे जाशील मग तू? ते मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया, ताजमहल, सगळ्या गोष्टी बघशील ना गं? आणि तिथेच कुठेतरी शाहरुखचा बंगला पण आहे, मन्नत की काय तो. आणि हे तिथे माझा ललित पण असेल ना गं? तू ललितला भेटशील ना? ती म्हणते, आरची बाळा अगं शांत हो. मी तिथे फिरायला जात नाही आहे मुंबई दर्शन करायला. मी जाते आहे कामासाठी आणि ते सुद्धा कुणाबरोबर? त्या खडूस पृथ्वीबरोबर. तुला माहिती आहे या सर्व गोष्टी? एवढा वेळ मी त्याच्याबरोबर असणार आहे. अगं ऑफिसमध्ये 1 तास त्याला मी डोळ्यासमोर सहन करत नाही. आता इथे बाय रोड जात असताना मला त्याचं तोंड सतत किती तास बघावं लागणार आहे काय माहिती. तेव्हा आर्ची म्हणते, हा ठीक आहे, मी पिक्चरमध्ये बघितलं आहे मूव्हीज वगैरे, त्याच्यामध्ये हिरो हिरोईन एका गाडीमधून जात असतात ना, तेव्हा त्यांच्या आधी भांडणं होतात आणि नंतर मग, तेव्हा ती म्हणते नंतर मग काय? तेव्हा आर्ची म्हणते, क्या करू हाय, कुछ कुछ होता है. तेव्हा आरती म्हणते, आरची गप्प बस, जास्त लाडाला येऊ नकोस, कळलं ना? त्यानंतर प्रेक्षकांनो, सकाळ झालेली असते, सगळेजण तयार झालेले असतात. तेव्हा इथे अन्विताला कॉल जातो शिल्पाचा. शिल्पा म्हणते, अन्विता अगं प्रांजल कसं आहे आता, बरं आहे ना? तेव्हा ती म्हणते, हो आत्या तो बरा आहे, तू काळजी करू नको. त्याच्या पोटात दुखत होतं, त्याला फूड पॉयझनिंग झालं होतं.
तेव्हा शिल्पा म्हणते, काय फूड पॉयझनिंग? अगं असं कसं झालं? ती म्हणते त्याने काहीतरी कॅन्टीनमध्ये उलटसुलट खाल्लं होतं, त्याच्यामुळे त्याला फूड पॉयझनिंग झालं होतं. तेव्हा इथे शिल्पा म्हणते, हे बघ, त्याला म्हणावं कॅन्टीनमधलं खाऊ नकोस, मी त्याच्यासाठी खूप चांगला कुक हायर करते, कुक पाठवते त्याच्यासाठी. ती म्हणते, नको नको आत्तू, असं काही करू नकोस, मी आहे ना इथे, मी सगळं आता मॅनेज करते इथे, कुक वगैरे मी बघते, तू काळजी करू नको हं. आणि ती लगेच फोन ठेवून देते आणि म्हणते, या मुलासाठी मला अजून किती आणि काय काय खोटं बोलावं लागणार आहे काय माहिती. त्यानंतर इथे शिल्पा म्हणते, फोन ठेवला? अरे देवा, फोन ठेवला, काय करू मी? प्रांजलला इथे फूड पॉयझनिंग झाले, ही काही छोटी गोष्ट आहे का? तेव्हा इथे, अरे काय करायचं आपण युगंधर, अरे पृथ्वी आणि त्याचबरोबर अन्विता हे दोघेजण इथे आहेत, पण ह्या प्रांजळची काळजी वाटते रे मला. तेव्हा आई म्हणत असतात की मी गेले असते ना अन्विताबरोबर तर जास्त बरं झालं असतं, मला त्याची काळजी तरी घेता आली असते ना. तेव्हा शिल्पा आणि माही खूप काळजी करत असतात. धनश्री म्हणत असते, अरे हो हो, तुम्ही दोघीजणी जरा प्लीज शांत व्हा, फूड पॉयझनिंग झाले ना, 2 दिवसात होईल तो बुरा. त्याचबरोबर बरा तो होईल, पण तुम्ही इतक्या का हायपर होताय मला खरंच कळत नाही आहे. तुम्ही दोघीजणी प्लीज शांत व्हा. त्यानंतर इथे आता युगंधरला शिल्पा म्हणत असते की लवकरात लवकर सगळ्यात मोठा डॉक्टर हायर कर आणि प्रांजलसाठी पाठवून दे. तेव्हा युगंधर म्हणतो, अगं ताई काळजी करू नको, मी फोन करतोय. त्यानंतर इथे आनंदीने दिलेलं लेटर एका टेबलवरती असतं. तेव्हा तिथे सुनीताताई बघायला आलेल्या असतात. सुनीताताई बघतात आणि म्हणतात की पृथ्वीदादांनी अजून ते लेटर वाचलेलं नाही आहे, म्हणजे याचा अर्थ त्यांना सत्य समजलेलं नाही आहे. तेव्हा ती लगेचच खाली निघून जाते. तिच्या लक्षात येतात गोष्टी. तिथे त्याच्या गाडीची चावी पण असते आणि त्याचा मोबाईलचा चार्जर पण असतो. तो घ्यायला जर तो गेला तर तिथे असलेली चिठ्ठी त्याच्या हाती लागेल. त्यानंतर इथे युगंधर मोठ्या डॉक्टरांना फोन करणार असतो आणि सांगणार असतो की लवकरात लवकर माझ्या मुलाला इथे तुम्ही चेक करायला जा म्हणून. आणि इथे पृथ्वी म्हणत असतो की त्याला मीटिंगला जायचं आहे. तेव्हा युगंधर म्हणतो, पृथ्वी कधी निघणार आहे? त्याची महत्त्वाची मीटिंग आहे, एव्हाने त्याने निघायला हवं होतं. तेव्हा इथे आनंदी म्हणते, मी बघते मालक साहेब. तेव्हा सुनीताताई म्हणतात, नाही मी आले बघून, पृथ्वी साहेब आहेत ना, ते घाईघाईने सगळ्या गोष्टी व्यवस्थित भरतायत आणि काळजी करू नका. हे बघा आनंदीताई, एन्व्हलप तिथे बाजूलाच आहे, ते गाडीची चावी आणि चार्जर घ्यायला गेले ना की त्यांचं लक्ष त्या चिठ्ठीकडे जाईल, तुम्ही नका काळजी करू. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता जो आपला पृथ्वी आहे ना, तो खाली येतो आणि म्हणतो, आनंदी हे सगळं काय आहे? आनंदी, तुला लाज नाही वाटली का गं हे सगळं करताना? आणि तो ती चिठ्ठी फाडतो आणि आनंदीच्या तोंडावरती फेकून मारतो. म्हणजे इथे आनंदी म्हणत असते की जे काही होईल ते सगळं चांगलं होऊ दे. पण इथे तर पृथ्वी आणि आनंदीचं रिलेशनच एकदम खराब झालेलं असतं आणि त्याचा त्रास आनंदीला झालेला असतो.